नमस्कार, मी विद्या स्वागत करते आपले चॅनल विद्याज रंगोलीमध्ये। आजच्या व्हिडिओमधून आपण ठिपक्यांची रांगोळी बघणार आहोत 13 ते 1 आणि ही कमळांची एकदम सुंदर अशी रांगोळी आहे। तुम्ही दसऱ्याच्या दिवशी किंवा कोणत्याही सणांना अशी ठिपक्यांची रांगोळी काढू शकता। एकदम सुंदर अशी रांगोळी आहे आणि सोपीही तितकीच आहे। बघा, आपण एक एक टिपका कमी द्यायचा आहे। अगोदर 13 ठिपक्यांची एक लाईन देऊन घ्यायची आहे, नंतर एक एक ठिपका आपण सोडून द्यायचा आहे आणि मध्ये मग आपल्याला असं 1 पर्यंत ठिपके द्यायचे आहे। दोन्ही बाजूंनी असेच ठिपके आपल्याला द्यायचे आहे। असे 13 ते 1 ठिपके देऊन झाल्यानंतर आपण ही कमळांची सुंदर रांगोळी काढणार आहोत। बघा, आपले आता ठिपके टाकून झालेले आहेत आणि आता आपण कमळांच्या फुलांची ही रांगोळी काढायला सुरुवात केलेली आहे। खूप सोपी आहे। जशी दाखवल्याप्रमाणेच तुम्ही तसे कमळांची फुलं काढून घ्यायची आहे। चारी बाजूंनी एकदम सुंदर अशी रांगोळी दिसते आणि सोपीही तितकीच आहे। आता बघा, कमळाचं फूल कसं तयार होतं। मधून एक रेष मारायची आहे। 2 आपण असे गोल करून घेतलेले आहे। मग त्याला मधून एक रेष मारलेली आहे आणि आता आपल्याला कमळाच्या फुलांचा एक आकार द्यायचा आहे। लगेच आपल्याला आकार येतो बघा, दिसतो तसं आपल्याला 3-3 ठिपक्यांवरती तो आकार देऊन घ्यायचा आहे। आणि ह्या दसऱ्याला तुम्ही अशी रांगोळी काढू शकता। एकदम इझी रांगोळी आहे। तर चला, आपण अगोदर सर्व कमळाची फुलं काढून घेऊ। आता त्याच्यामध्ये एक आपण मधून एक कमळाचं जी कळी असते तीही काढून घेतलेली आहे बाजूनी ठिपक्यांवरती। आणि आता याच्यामध्ये तुम्ही स्वस्तिक काढू शकता किंवा असं चौकोनही काढू शकता। तुम्हाला वाटेल तशी डिझाईन ही मध्ये आपल्याला करता येते। मी अशी डिझाईन केलेली आहे इथे। आणि आता आपण याच्यामध्ये कलर भरून घेऊ। बघा, खाली पण अशी एक कमळाला पानं काढून घ्यायची आहे आपल्याला सुंदरशे। खाली टिपके नाही आहे, अशी मनानेच एक आपल्याला पानांची डिझाईन करायची आहे। आणि येथे कमळांमध्ये मी आता कमळांच्या फुलांमध्ये हा कलर भरून घेते। आपल्याला सर्व कमळांमध्ये एकच कलर भरायचा आहे। असं नाही की एक वेगळा असं नाही करायचं, त्याच्यामुळे रांगोळी अजिबात चांगली नाही दिसत। आपल्याला एक कलर जिथे आपण यूज केलेला आहे तोच कलर आपल्याला सगळीकडे यूज करायचा आहे। तर चला, आता आपण 4ही फुलांमध्ये असा कलर भरून घेऊ आणि पानांमध्ये आपण जो पॅरोट कलर आहे पोपटी कलरचा, तो फेंट ग्रीन तो भरून घेतलेला आहे। आणि कमळांमध्ये ऑरेंज कलर भरून घेतलेला आहे। रेड मिक्स आहे, म्हणजे ज्याने आपले फुलं आणखी उठावदार असे दिसतील। तर चला, आपण 4ही फुलांमध्ये आणि पानांमध्ये कलर भरून घेऊ।
आता आपल्याला कळीमध्येही सेम आपण जो कमळामध्ये घेतलेला आहे तोच आपल्याला कळीमध्येही कलर भरायचा आहे बघा. आणि जी रेष आहे आपण त्याच्यावरती आपण ग्रीन कलरने परत डार्क केलेला आहे. ठिपक्यांच्या रांगोळ्या बघा सणांना इतक्या सुंदर दिसतात ना अंगणामध्ये. आपण जर आता तरी पहिल्यासारखे शेणांचे सडे नाही आहे, परंतु आता ही शेणपुडी मिळते त्याची सडे टाकून किंवा असं फरशीवरती पण आपण जर काढलं ना की अतिशय सुंदर अशी ठिपक्यांची रांगोळी दिसते सणांना. आणि बघा तुम्ही जितके ठिपके दूर दूर घेताल तितकी मोठी करायची असेल तर तुम्ही मोठीही करू शकता. आणि जवळजवळ ठिपके घेतले तर तुमची रांगोळी छोटी बनेल. तुम्हाला जितक्या जागेत काढायची असेल तशी आपल्याला ही रांगोळी काढता येते. आता मी दाखवण्यासाठी इथे छोटे छोटे जवळजवळ फुलं ठिपके घेतलेले आहे आणि त्याच्यावरती रांगोळी काढलेली आहे. आणि बघा तुम्हाला दाखवण्यासाठी थोडी स्लोच काढलेली आहे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला रांगोळी माझ्याबरोबर काढता येईल आणि जमेल. काहीही अवघड नाही मैत्रिणींनो. अशी रांगोळी आपल्याला अवश्य काढायची आहे. आणि ह्या दसऱ्याच्या दिवशी तुम्ही काढा, नाही तर लक्ष्मीपूजनाला जरी काढली कमळाची, बघा लक्ष्मीला कमळ अतिशय प्रिय असे आहे. त्याच्यामुळे तुम्ही दिवाळीला जरी कमळांची ही रांगोळी काढली आणि त्याच्यामध्ये रेड कलर भरला किंवा पिंक तरी इतका सुंदर दिसतो ना. कशीही रांगोळी काढला तरी कलर भरल्यानंतर रांगोळी ही सुंदरच दिसते. बघा आत्ताच अर्धी झाली तर दिसायला किती सुंदर दिसत आहे ना. आणि आपण जास्त कलरचा वापर केलेलाच नाही आहे, आपण फक्त 3 कलरचा इथे वापर केलेला आहे. त्याच्यामुळे आपली रांगोळी ही उठावदार अशी दिसत आहे. आता मधल्या चौकोनमध्ये पण ऑरेंज आणि येलो कलर मी भरून घेतलेला आहे. तुम्ही वाटलंच तर रिकाम्या जागेमध्येही येलो कलर परत भरून घेऊ शकता. बघा अशी सुंदर रांगोळी तयार झाली. आवडली तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका.